काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळांची वर्णी लागली आहे। काँग्रेसने सामान्य कार्यकर्त्या असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे। दरम्यान मी टीकाकारांना उत्तर देत बसण्यापेक्षा जातीपातीचं राजकारण संपवून काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न करणार, राज्यात काँग्रेसला चांगले दिवस येणार असा विश्वास हर्षवर्धन सपकाळांनी व्यक्त केलाय। यावेळी बोलताना त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकाही केली। राज्यातल्या पक्षांतर खांदेपालटबद्दल अनेक दिवसापासून चर्चा सुरू होत्या आणि काँग्रेसने राज्यातील पक्षांतर्गत जे काही प्रदेशाध्यक्षपद आहे यात खांदेपालट केलेलं आहे आणि त्यात नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब आपल्यासोबत आहेत। सर, एबीपी माझ्याकडून आपलं अभिनंदन। धन्यवाद। खरं तर अनेक दिवसापासून चर्चा होत्या की राज्यामध्ये खांदेपालट होणार आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद हे दुसऱ्याकडे जाणार आहे। वाटलं होतं तुम्हाला? व्यक्तिगत स्वरूपामध्ये लाईक डिसलाईक हे वेगळे असू शकतात, पण यावेळेस एक सामान्य परिवारातील एक कार्यकर्ता प्रारूप आणि स्वरूपाचा प्रदेशाध्यक्ष असावा अशी माझी अपेक्षा होती आणि ती माझ्या स्वरूपातून कुठेतरी ती खरी ठरली, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन। खरं तर आपण काँग्रेस घराण्याच्या अतिशय जवळचे आहात, राहुल गांधींच्या टीममध्ये आहात आणि विशेष म्हणजे मीनाक्षी नटराजन यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तुम्हाला प्रदेशाध्यक्षपद मिळालं असं काही वाटतंय? मी काँग्रेस विचाराशी अत्यंत जवळ आहे आणि काँग्रेसचा एक कर्मठ कार्यकर्ता ही माझी ओळख राहिलेली आहे। ओळखच नव्हे तर काँग्रेस हा जो विचार आहे आणि पक्ष आहे हाच माझ्या आचार विचार व्यवहार आणि उच्चारातून प्रत्येक वेळेत प्रगट होत राहिला। गेल्या 35 वर्षापासून मी सार्वजनिक जीवनात आहे। मी 1997ला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली, 99 ते 2002 मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, 2002ला दुसरी निवडणूक लढली। एकूण 4 निवडणुका मी लढलो, त्यातल्या 3 मध्ये मला विजय संपादित करता आला, 1 मध्ये माझा पराभव झाला। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांचा एक माझा प्रवास आहे आणि हा प्रवास करत असताना काँग्रेसची सर्व जी नेते मंडळी आहेत ही माझ्यासाठी आदरणीय आहेत, ते माझे रोल मॉडेल्स आहेत आणि या दीर्घ काळामध्ये मी कुठे गटाचं, तटाचं, जातीचं, धर्माचं हे कोणतेही राजकारण केलं नाही। त्यामुळे मी कोणत्या व्यक्तीचा, कोणत्या गटाचा ही माझी ओळख नसून, तुम्हाला विचाराने ती ओळख नसून मी शुद्ध स्वरूपामध्ये एक काँग्रेस कार्यकर्ता आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा प्रवास, गत 10 वर्षापासून मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याचं देखील सौभाग्य मला लाभलं। मग या सगळ्या प्रवासाचा एक परिपाक म्हणून इतर माझ्यापेक्षा किंचितच निश्चित स्वरूपात चांगले ही नेते आमच्या काँग्रेसजवळ होते, मात्र या सर्वांच्या हे सर्वजण त्या चर्चेमध्ये आणि त्या प्रक्रियेत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला केलं, तर हा साक्षीभावाने या सगळ्या घटनेकडे जेव्हा मी बघतो तेव्हा हा दीर्घ एक प्रवासाचा एक परिणाम आहे। सर्व नेत्यांचं जे सहकार्य आणि मार्गदर्शन मला लाभलंय ते देखील या पार्श्वभूमीवर आहे आणि एक वैचारिक स्वरूपाचा जो वारसा मी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे। काँग्रेस पक्षाची जी लिगसी आहे ती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामुळे मला ही संधी मिळाली असेल असं मला वाटतं। खरं तर कालपर्यंत आम्ही बघितलंय की राज्यातील अनेक दिग्गज नेते या प्रदेशाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये होते। अनेक कार्यकर्ते किंवा नेते असं म्हणत होते की प्रदेशाध्यक्ष पदाची एवढी मोठी जबाबदारी हर्षवर्धन सपकाळ पेलू शकतील का? ते साशंक होते, कसं उत्तर देणार त्यांना? जे नावं जी चर्चेत होती ती चांगलीच नावं होती आणि त्यांना जर पक्षाने संधी दिली असती तर त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केलं असतं आणि आता मला संधी मिळाल्यानंतरही मी या सर्व आदरणीय नेते मंडळीचं सहकार्य, सहयोग आणि मार्गदर्शन घेऊनच पुढे काम करणार आहे। त्यामुळे त्यांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे आणि हे आव्हान तर आहेच आणि ते आव्हान येणारा काळ ठरवेल की मी पेलतोय की नाही पेलतो, त्याच्यावर आता दावा करणं हे थोडं घाईचं होईल। त्यामुळे काळ याचं उत्तर देईल आणि मला आत्मविश्वास आहे की मी या सर्व कसोटीवर खरा उतरल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच काळ आपला उत्तर देणार आहे, मात्र विधानसभेत फारसं यश मिळाले नाही राज्यामध्ये। दिल्लीतही एकही जागा काँग्रेसला घेता आली नाही, जिंकता आली नाही। अशा परिस्थितीत राज्याची जबाबदारी तुमच्याकडे दिली आहे, कशी असणार आहेत राज्यातली आव्हानं? आता संक्रमणातून देश जात आहे,
स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, स्वातंत्र्यानंतरचा काळ आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जी मूल्य घेऊन आपण पुढे चालत होतो त्या सर्व गोष्टींना आता कुठेतरी एक संक्रमण अवस्था ही आलेली आहे. आणि या संक्रमण अवस्थेतून सत्य, सत्व आणि जो विवेकाचा विचार जो आहे, जो संविधानाचा विचार आहे, जो काँग्रेसचा विचार आहे, हा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा सध्याचा हा एक कुठेतरी ब्रेक आहे. आणि काळ इतिहास साक्षी राहिलेला आहे की चढ उतार हे येत असतात. त्यामुळे हा 100 वर्षापेक्षा जुना पक्ष आहे. 125 वर्ष ज्या पक्षाला झालेली आहेत त्या पक्षाच्या इतिहासाच्या टप्प्यामध्ये हा जो काळ आहे हा काळ येणं स्वाभाविक आहे. मात्र याच्यातून तलाकून सलाखून काँग्रेस पक्ष निघल्याशिवाय राहणार नाही याची देखील आपल्याला या ठिकाणी खात्री देतो. कसं असणार आहे प्लॅनिंग, राज्यात कसं प्लॅनिंग असणार आहे, पुढच्या योजना काय आहे, काँग्रेसकडनं आपण कशी कामं करणार आहोत? जी काँग्रेसची जी मतब्बर सगळी महाराष्ट्रातली जी नेते मंडळी आहे या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून याची रूपरेषा, याचा रोडमॅप ठरवला जाईल. एवढंच नाही तर जो तळागाळातील कार्यकर्ता आहे त्याची भावना काय आहे, त्याच्या काय सूचना आहे, त्या सूचना देखील स्वीकारल्या जातील. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं जे ओजस्वी नेतृत्व आहे त्यांचा या संदर्भामध्ये त्यांचं मार्गदर्शन आणि सल्ला घेतला जाईल. जे काँग्रेसचे जे कार्यकर्ते, ग्रासरूट वर्कर आहे त्यांची काय भावना आणि त्यांच्या काय सूचना आहे त्याचा देखील मी येणाऱ्या आठवड्यामध्ये विचार करेल. आणि या दोन्हींना सोबत घेऊन एक रूपरेषा ही ठरवल्या जाईल. मात्र हे सर्व करत असताना आज पुरोगामी महाराष्ट्राला जातीवादाचा, धर्म अंधतेचा कुठेतरी शाप लागलेला आहे. कोण कोणत्या जातीचा आहे बघून लोक किराणा घ्यायला चाललेत. भाजी घ्यायला जात असतानाही आता हा कोणत्या जातीचा आहे हे बघितलं जात आहे, हा झेंडा कोणता लावला हे बघितलं जात आहे. ही परिस्थिती फारच दुःखद आहे. आणि हा महाराष्ट्र साधू संतांना आणि पुरोगामित्व शब्दाचा जे विरोध आपल्याला लागलं आहे त्याला ही अशा प्रकारचा व्यवहार हा अपेक्षित नाही. याचा अर्थ काय तर सद्भावना मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात ही कमी झालेली आपल्याला आढळून येते. त्यामुळे ही सद्भावना वृद्धिंगत कशी होईल, सत्ता येत जाईल, जात राहील, मात्र जो कोर ऑफ द नेशन, जो सोल ऑफ द नेशन, जी आपली लिगसी आहे, जो आपला संस्कार आहे, जे आपल्या परंपरा आहे, त्या परंपरांना, संस्कृतीला कुठेतरी ठेस लागते. त्यामुळे सत्ता येईल जाईल, मात्र सद्भावना जी आहे ही वृद्धिंगत झाली पाहिजे. हा देखील येणाऱ्या काळात काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून प्राधान्यक्रम राहील. नक्कीच सद्भावनाच्या दृष्टीने आपण कामं करणार आहे की हर्षवर्धन सपकाळ म्हणून एक आपली ओळख, एक वेगळी ओळख आपण निर्माण केली, पक्षात असू देत किंवा देशात असू देत. नेमकं वेगळं काय काम हर्षवर्धन सपकाळ म्हणून तुम्ही करणार आहात? मी ग्रासरूट वर्कर आहे. बूथवर बसणे, बूथ एजंट राहणे, पहिले BLO वगैरे नव्हते तर घरोघरी जाऊन वोटर स्लिप्स देणे, त्यानंतर एक स्थानिक स्वराज्य संस्थांमधला एक कार्यकर्ता, ग्रामसभाचं आंदोलन चालवणारा कार्यकर्ता, गुणवत्ता विकास कार्यक्रम झाला पाहिजे ही भूमिका, स्वच्छता अभियानासारखे ऐतिहासिक स्वरूपाच्या मोठ्या चळवळी, जलसंवर्धनासारखी कामं, ही अशी याचा सगळा लेखाजोखा जर बघितला तर ह्या सगळ्यांमधूनच माझी जडणघडण झालेली आहे. आणि ते करत असताना कुठेही वाडवडिलांचा राजकीय वारसा नाही. एक सर्वसामान्य परिवारातून समोर आलेलं मी एक कार्यकर्ता आहे. आणि हा सर्व माझा जो प्रवास आहे ती नवीन संधी मिळाल्यानंतर जे माझं आधीचं जगणं वागणं जसं होतं त्याच स्वरूपामध्ये मी पुढे जाणार आहे. त्यामुळे वेगळेपण म्हटल्यापेक्षा सगळ्यामध्ये डायव्हर्सिटी ही सगळी दूर आहे. आणि मी माझा जो गंध आहे आणि माझी जी आतापर्यंतचा जो प्रवास आहे राजकारणात बऱ्याचदा काही जेव्हा मिळत नाही आणि अलीकडच्या काळामध्ये कार्यकर्ते आणि अनेक माफ करा माध्यमाचे प्रतिनिधी सांगतात की आता भाऊ असं चालत नाही. मग कसं चालतं तर जे जात, धर्म, पैसा ह्या सगळ्या ओतून राजकारण करा किंवा सारखं सारखं आपल्याला सादर करा, ह्या सगळ्या गोष्टींच्या ज्या सतत सूचना येतात ह्या मला अद्यापपर्यंत काही रुजलेल्या नाही. पसणे तो विषय दूरचाच आहे. त्यामुळे जे चालतं आणि हे करावं लागतं या गोष्टींपासून मी दूर राहिलो आहे. आणि इथं पुढे देखील माझा प्रवास हा रंग माझा वेगळा जो आहे त्या स्वरूपाचा राहील. नक्कीच रंग माझा वेगळा. कुठेतरी आपण जातीपातीचा उल्लेख केला आहे. कुठेतरी असं बोललं जातं की मराठा आणि कुणबी असा जो वाद आहे काँग्रेसने तुमची नियुक्ती करून या वादाचं उत्तर दिलं असं बोललं जातं. मी ज्या परिवारात जन्माला आलो, आई वडील कोणत्या आईवडिलांच्या आणि कोणत्या जाती धर्मात आपण जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसतं.
त्यामुळे एका कुटुंबाच्या एका दाम्पत्याच्या पोटी माझा जन्म झाला आणि त्यामुळे मला जी काही जात असेल ती चिटकली आहे. मात्र या जातीच्या पलीकडे जाऊन आपण कसं बघू शकतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मी माझ्या मुलांना शाळेत टाकत असताना मी त्यांची जात मानवलेली आहे आणि त्यांचा धर्म मानवता लिहिलेला आहे. त्यामुळे या इंग्रजांचं जे फोडा तोडा आणि राज्य करा ही जी नीती होती ही आता भाजपने स्वीकारलेली आहे. आणि कुठेतरी या ट्रॅपमध्ये या सापळ्यामध्ये ते सगळ्या महाराष्ट्राला देशाला अडकू पाहत आहे. त्यामुळे या चर्चा ज्या आहेत ह्या चर्चेंची अनावश्यक आहे. पण आता 21व्या शतकात आलो आहेत. ओजस्वी इतिहास आहे, स्वातंत्र्याचा इतिहास आपल्याजवळ आहे, प्रगती मोठ्या प्रमाणात झालेली आहे, काही गोष्टी आपल्या अजून होणे बाकी आहेत. त्यामुळे या सगळ्या बघत असताना विचाराचं विकासाचं हे राजकारण केलं गेलं पाहिजे. हा माझा जातीपातीच्या पलीकडे जाऊन हा माझा कळीचा मुद्दा नाही. नक्कीच आपण म्हणताय जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या दृष्टीने काम करायचं. जातीपातीचं राजकारण कोण करतंय, याला जबाबदार कोण आहे? कारण काँग्रेसने देशात 70 वर्ष राज्य केलं. याला जबाबदार कोण आहे जे जातीपातीचं राजकारण अद्यापही देशात रुजलेलं आहे? काँग्रेसने दीर्घकाळ राज्य केलं हे खरं आहे. आणि ते दीर्घकाळ राज्य करत असताना जे काही पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्सवर भारत कुठे होता आणि कुठे आला याचा लेखाजोखा पण आपल्याजवळ आहे. हंगर इंडेक्स पहिले किती होता, आज आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंनिर्भर आहोत. सुरुवातीला रस्ते किती होते, आता किती आहेत, दळणवळणाचं जाळं किती मोठ्या पद्धतीने विणलं गेलं, साक्षरतेचं प्रमाण किती वाढलं, जे सरासरी आयुष्यमान स्वातंत्र्य मिळताना जे होतं 28 वर्ष त्यापेक्षा आता कितीतरी आपण 70पेक्षा अधिक वय झालं. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत असेल, दळणवळणाच्या बाबतीत असेल खूप मोठं काम झालेलं आहे. आता झालेल्या कामाची जाणीव न ठेवता आपण जी राहिलेली कामं असतील किंवा एक दिशाभूल करून जो समाज भरकटण्याचं काम असेल ते मोठ्या प्रमाणावर आज AI सारखे जे टूल्स आलेले आहेत त्याच्या माध्यमातून कुठेतरी लोकांना हे भावनेच्या आहारी घालून आणि तथ्यापासून दूर करून आता फासिझम जे आहे हे याचा बोलबाला कुठेतरी झाल्याचं आपल्याला आढळून येतं. आणि या सगळ्या गोष्टींना विवेकाने उत्तर देण्याची आवश्यकता आहे. आणि काळ आणि विवेक या दोन्ही गोष्टींना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आपण सध्या एक प्रदेशाध्यक्ष झाला आहात. काँग्रेससमोर देशात आणि प्रदेशात काय आव्हानं आहेत, ती कशी पेलणार आहात तुम्ही? सर्वात मोठं आव्हान हे आहे की संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. जाती पंथ याच्या पलीकडे जाऊन आपण सगळे एक आहोत हा सद्भावनेचा विचार लोकांच्या मनात रुजवणे आणि त्या अनुषंगानं कुठेही चुकीचे गैरप्रकार घडणार नाही हे एक फार मोठं जे आव्हान आहे ते देशाच्याही समोर आहे. आणि अर्थात हा सर्व गाभा हा काँग्रेसचा गाभा असल्यामुळे तो काँग्रेसच्या संदर्भातला देखील या भूमिकेतून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. दुसरं सत्तेचं मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झालेलं आहे. त्यामुळे सत्ता दिवसेंदिवस केंद्रित होत चाललेली आहे. जिल्हा परिषद पंचायत समित्या होत्या आणि त्याचे सभापती आणि पदाधिकारी होते याचाही विसर समाजाला आणि सरकारला आणि माध्यमांना पडावा अशी ही केंद्रित राजकारणाची एक पद्धत आहे. त्यामुळे विकेंद्रित स्वरूपाच्या पद्धतीला पक्षात आणि शासनाच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगानं हे प्राधान्यक्रमाने यानुसार पुढचा रोडमॅप हा निश्चित राहील. सध्या राज्यात जे राजकारण सुरू आहे अगदी टोकाची भूमिका घेऊन राजकारण सुरू आहे. काय वाटतं सध्याच्या राजकारणावर, राज्यातल्या राजकारणावर काय वाटतं तुम्हाला? महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो गाभा राहिला आहे आणि जो आपल्या वाडवडिलांचा जो एक संस्कार राहिला आहे तो सभ्यतेचा राहिला आहे. आणि विरोधक हा जरूर असला पाहिजे. मतांची भिन्नता ही असणं स्वागतार्ह आहे. मात्र इथे मनभेद आणि बोलण्याची एकंदरीत जी भाषा आहे ही भाषा दिवसेंदिवस ही खाली चालली. हे आपल्या पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. खुलेआम एकदम सभ्यतेने राजकारण होऊ शकतं अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे सभ्यतेला वेठीस धरून आणि मूळ विचारांची लढाई न लढता ही कुठेतरी व्यक्तिगत टीका, शेलक्या भाषेत बोलणं हे जे एकंदरीत सुरू आहे हे अशोभनीय आहे अशी माझी यावर प्रतिक्रिया आहे. सध्या जेवणावळीवर जे पॉलिटिक्स सुरू आहे, तुमच्याच मित्रपक्ष महाविकास आघाडीतील मित्रपक्ष, एक मित्रपक्षाचे नेते कुणाचा सत्कार करतात तर दुसरा मित्रपक्ष नाराज होतोय, असं राजकारण बघितलं होतं कधी? समाजकारण राजकारण हे जे सार्वजनिक जीवनातले जे दोन भाग आहे याचा बॅलन्स ठेवून पुढे गेलं पाहिजे.
आणि आता डिनर डिप्लोमसी हा जुना विषय आहे आणि त्याला जर कोणी कुठेही करत असेल तर मोठ्या मोठ्या पातळीवर जर भोजनावळी जर होत असतील तर त्याचं स्वागत आहे. राज्यात सध्या किंवा देशात कुठलीही निवडणूक झाली की ईव्हीएम बद्दल बोलल्या जातं, ईव्हीएमवर ठपका ठेवला जातो, अनेक टीका टिप्पणी निवडणूक आयोगावर होतात. तुमची काय भूमिका असणार, ईव्हीएम बाबत तुमचं काय मत आहे? ईव्हीएमच्या संदर्भात अनेक गंभीर प्रश्नही निर्माण झालेले आहेत आणि त्याचं स्वरूप जे आहे हे वस्तुनिष्ठ आहे आणि जेव्हा वस्तुनिष्ठ मुद्दे उपस्थित केले जातात तेव्हा त्याची उत्तरं ही निवडणूक आयोगाने आणि शासनाने दिली पाहिजे. त्यामुळे काही अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित झालेले आहेत. त्या गंभीर मुद्द्याची चौकशीच आम्ही करणार नाही, ही जेव्हा भूमिका निवडणूक आयोगाची आहे, ही जेव्हा शासनाची आहे आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेची पाठराखण जर सरकार करत असेल, सरकारने म्हणावं या सगळ्या गोष्टींची चौकशी आम्ही करतो. ही निवडणूक आयोगाचे प्रतोद म्हणून आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि देशाच्या केंद्रीय मंत्र्यांना नियुक्त केलंय का, अशी आजची परिस्थिती आणि असा आजचा प्रश्न एक निर्माण झालेला आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या संदर्भात विचारले गेलेले प्रश्न अत्यंत गंभीर आहे, त्याचा इंटरनॅशनल पण एक संदर्भ आहे आणि या सगळ्या संदर्भातून त्यावर जे संशय निर्माण झालेला आहे हा संशय स्वाभाविक स्वरूपाचा आहे आणि त्या संशयाचं निरसन होणं हे लोकशाहीकरता, प्रत्येक नागरिकाच्या हक्काकरता अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या संदर्भातील सर्व शंकांचं निरसन करणं हे निवडणूक आयोगाचं आणि नैतिकतेच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं कर्तव्य आहे. गेल्या वर्षी भारत जोडो यात्रा राष्ट्रीय अध्यक्ष आपले नेते राहुल गांधी यांनी आपल्या राज्यातूनही केली होती. जवळपास 12 ते 13 मतदारसंघातून ही यात्रा गेली. तुम्ही त्याच्यात सक्रिय सहभागी होते. पण काँग्रेसला या 13 मतदारसंघातून ज्यात भारत जोडो यात्रा गेली एकाही ठिकाणी यश मिळालं नाही. काय कारण असू शकेल? भारत जोडो यात्रा पूर्ण होऊन 3 वर्ष पूर्ण होत आले आणि या दीर्घ कालावधीमध्ये भारत जोडो जेव्हा कन्याकुमारीवरून निघाली तर एक देशामध्ये डरोमत नावाचा एक संदेश हा राहुल गांधीचा होता. भारत जोडो तर होता मात्र डरोमत, आणि हा संदेश घेऊन ही पदयात्रा लोकांपर्यंत आपली परंपरा, संस्कृती आणि आपले जे मूलभूत मूल्य आहेत त्यांचा परिचय देत ही यात्रा पूर्ण भारतामध्ये निघाली. त्यात महाराष्ट्राचे जे टप्पे होते, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी ज्या मार्गावरून गेले तिथे 13 मतदारसंघ तो महाराष्ट्रामध्ये त्याला जरूर निश्चित नांदेड जिथे सुरुवातच पदयात्रेची झाली तिथपासून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. काँग्रेसला जे उमेदवार लोकसभेचे तिथे निवडूनही आले. दरम्यानच्या काही काळात आता सध्या आघाड्या जी आहे ती राजकीय गरज आहे, त्यामुळे कुठे कोणता पक्ष लढला नाही लढला या संदर्भामध्ये बराच घोळ झाला. ज्या पद्धतीने कोण कुठे लढायला पाहिजे होतं त्या डावं उजवं कुठेतरी झालं असंही बोललं जात आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रा ही जिथून भारत जोडो यात्रा यशस्वीच आहे, ती निवडणुका जिंकण्यासाठी नव्हती तर ती जो मूळ संदेश होता ती देण्याकरता होती आणि त्या राहुल गांधींच्या यात्रेमुळे त्या विचाराला आणि काँग्रेस पक्षाला बळ मिळालेलं आहे. एकंदरीत निवडणुकापुरतं काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी काम करत नाही, तर ते एकंदरीत भारताचा जो संपूर्ण कार्यक्षेत्र आहे आणि जो आपला भारताचा जो वसा आहे तो पुढे घेऊन जाण्याचं काम हा काँग्रेस पक्ष करत आहे. नुकत्याच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यात आणि त्यात आपले जे काय नेते आहेत राहुल गांधी यांनी आरोप केलाय की जवळपास 70 ते 80 लाख मतं ही वेळेवर आली किंवा त्यात ऍड केली, त्याचा हिशोब मिळत नाही. तुम्ही कसा पाठपुरावा करणार त्याचा? राहुल गांधींनी विचारलेले प्रश्न यावर निवडणूक आयोग बोटचेपी भूमिका घेत आहे. नंबर 2 की राईट ऑफ इन्फॉर्मेशन हा जो कायदा मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये जो आला होता त्या माध्यमातून निवडणूक आयोगाला काही माहिती मागितली आहे, ती माहिती निवडणूक आयोग द्यायला तयार नाही, त्यावर कुठलाही समाधानकारक उत्तर द्यायला तयार नाही. पण निवडणुकाच जर पक्षपाती स्वरूपात होत असतील, निवडणूक आयोगाचं ब्रीदवाक्य काय आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन, ना फ्री आहे ना फेअर आहे आणि आता त्याच्या पलीकडे जाऊन फेअर हा आणण्याचा जो प्रयत्न जो सरकारच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून होत आहे, आम्ही त्यांचा हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, ही माझी त्या संदर्भातली भूमिका आहे. खरं तर तुमची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. राज्यातील अनेक दिग्गज नेते होते या रेसमध्ये, तुमची नियुक्ती झाली. मात्र आता विरोधक अशी आपल्यावर टीका करतायत की बुडत्या जहाजाचं कॅप्टन हर्षवर्धन सपकाळांना बनवलंय. टीका करण्याकरता दुसरं काही जेव्हा नसलं तर माझ्या निवडीचं स्वागत तर काही
करू शकत नाही. त्यामुळे टीका करण्याकरता आता काळच त्याचं उत्तर देईल. आणि बाबा आमटे हे विद्यार्थी दशेत माझे हिरो होते. त्यांच्याशी संबंधही होता, संपर्कही तात्कालीन होता. त्यांची फार छान एक काव्य आहे की बुडत्या जहाजासोबत बुडून घेणारे, स्वतःला बुडून घेणारे नाविक जिथे असतात तिथेच नाविकांच्या पिढ्या जन्माला येत असतात. त्यामुळे मी त्यांच्या या टीकेला, त्या कवितेच्या माध्यमातून त्या टीकेचंही मी स्वागत करतो. आणि येणाऱ्या काळात हे काँग्रेस मजबूत करून दाखवल्याशिवाय मी राहणार नाही, हा विश्वासही त्या निमित्ताने मी व्यक्त करतो. तर नक्कीच हे होते काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. येणाऱ्या काळात मी मानवतेच्या दृष्टीने काम करेल, जातीय पातीचा भेद मी नष्ट करेल आणि काँग्रेसला राज्यात उभारी देईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.